नमस्कार. मी वसंत आपटे आपले जगच्या वतीनं बोलतोय. अलीकडं राजकारणाची पातळी हळूहळू खाली चालली आहे असं आपण म्हणतो. पण आता खाली म्हणजे तरी किती खाली असा प्रश्न आता मनात यायला लागला. म्हणजे राजकारणाला काही पायऱ्या असाव्यात आणि अगदी उच्च पातळीचं राजकारण हे कदाचित आपल्याकडनं हळूहळू म्हणजे नेहरू आणि पटेल यांच्यातही वादविवाद होता, कृपलानी आणि नेहरू यांच्यातही वाद होता, किंवा गांधी आणि पटेल यांच्यातही कदाचित काही मतभेद असतील, किंवा सावरकर आणि गांधी यांच्यातले मतभेद असतील. ही सगळी माणसं राजकारणी होती, परंतु ती एका उच्च पातळीवर होती. आजकाल आपण बघतो की टिळक आणि गांधी यांच्यात सुद्धा विरोध असल्याचा, किंवा शाहू महाराज आणि टिळक यांच्यात विरोध असल्याचा असा एक आभास निर्माण केला जात होता. वास्तविक शाहू महाराजांचं चरित्र आणि टिळकांचं चरित्र वाचल्यानंतर त्या राजकारणाची आणि त्या विरोधाची पातळी केवढी होती उंच, म्हणजे आपल्यासारख्यानं खरं तर त्याच्यावर चर्चाही करू नये इतकी ती पातळी उंच आहे, कारण आपल्याला त्याचं आकलन होणंही महामुश्किल आहे. हळूहळू राजकारण खाली 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 यायला लागलं म्हटलं तरी गेल्या 3-4 दिवसामध्ये त्या कोण चितळेबाईंनी शरद पवारांच्यावरती जे टीका टिप्पणी केली समाज माध्यमातून, त्याला अर्वाच्य याच्याशिवाय दुसरा कुठलाही शब्द नाही. आणि असले शब्द पवारसाहेबांसारख्या एका जुन्या जाणत्या वयोवृद्ध नेत्यांविरुद्ध जरी तुमचा विरोध असला तरी समजू शकतो, राग समजू शकतो, पण ते किती खाली उतरायचं याला धरबंद राहिला नाही. मुख्यमंत्र्यांची सभा काल ऐकली, तिथंही तसंच. ते तर म्हणाले की फुटक्या टंबरेलांना झेड सिक्युरिटी द्यायची, म्हणजे पैसा काय यांच्या बापाचा आहे काय. हे विधान मुख्यमंत्र्याच्या तोंडी कसं काय ऐकवायचं आपण. म्हणजे ह्या सगळ्याचीच पातळी खाली 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 आली आणि मग आता त्याला हळूहळू जातीय रंग द्यायला लागतील. मग त्या बाईने अॅट्रॉसिटी कायदाच लावावा कारण मी त्या कुठल्या चांभार जमातीची आहे वगैरे. म्हणजे खाली म्हटलं तरी किती खाली, असं काही वेळेला उद्वेग म्हणजे ह्या लोकांना काय कुठं नेऊन ठेवावं असं वाटायला लागतं. आणि याच्यावरती काही विचारवंत आजच्या काळामध्ये जे गप्प आहेत असं आपण म्हणतो, यावेळेला मग हे मुस्कटदाबी झाल्यासारखे ही विचारवंत मंडळी, बुद्धिवादी मंडळी, हा महाराष्ट्र असा आहे का विचारवंतांचा की ह्या पातळीचं राजकारण चालू देणारा, याच्यावरती निषेधाचे सूर काय येत नाही. म्हणजे भाजपवाल्यांनी काहीतरी केलं, संघवाल्यांनी काहीतरी केलं, किंवा काँग्रेसवाल्यांनी काहीतरी केलं, राष्ट्रवाद्यांनी काय, असा मुद्दा नाही आहे. कुणीही म्हणजे कितीही खाली यायचं म्हटलं तरी इतकं खाली येऊ नका, या महाराष्ट्राची इज्जत जातीये, प्रतिष्ठा जातीये, असं कुणीतरी जाहीरपणानं यांना सांगायला पाहिजे. मध्यंतरी असं झालं की आपल्याकडे बघतो आपण की सगळीकडं काही जातीय लोकांची म्हणजे जातीय समाज घटकांची संमेलनं आणि अधिवेशनं होतात. एक 7 साली चित्पावन ब्राह्मणांचं पुण्यामध्ये महाअधिवेशन झालं, त्याच्यानंतर जागोजागी कुटुंबांची संमेलनं होत असतात, काही एकेका आडनावांची घराण्यांची संमेलनं होत असतात. गैर काहीच नाही, सगळ्यांनी एकत्र यावं, भाऊबंधांनी एकत्र यावं, काही विचार विनिमय करावा. सांगलीमध्ये आता प्रचंड महामोठं दक्षिण भारत जैन सभेचं, जैन धर्मियांचं महाअधिवेशन होतंय. उत्तम गोष्ट आहे. या महाअधिवेशनामध्ये म्हणजे आता काँग्रेसचंही गेल्या 2-3 दिवसामध्ये चिंतन बैठक झाली असं आपल्याला पेपरला सगळीकडे वाचायला मिळालं. या चिंतन बैठकीमधून कार्यक्रम काय दिला गेला, किंवा ह्या जातीय ज्या लोकांची संमेलनं समाज घटकांची होतात त्याच्यामध्ये विचार कुठला दिला गेला, नव्या लोकांना दिशा कुठली गेली, हा भाग माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की एकेका कुळांची, एकेका जाती समाजांची जेव्हा संघटना होते तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आता खराच महत्त्वाचा झालेला आहे तो म्हणजे वधूवर संशोधन. वधूवर सूचक मंडळ हे उत्तम चालतं. बायकांचं संघटन कुठल्याही शहरामध्ये करायचं झालं की जशी भिशी चालते, म्हणजे भिशी म्हटलं की बायका एकत्र येतात, तसं वधूवर सूचक हा एक कार्यक्रम ह्या सगळ्या समाज घटकांमध्ये, मग ते जैन असतील, मारवाडे असतील, ब्राह्मण असतील, आणि कोण दलित मलित फलित सगळे जे लोक आहेत या सगळ्या जाती जमातींची जी काही एक संघटना होते त्यांच्यामध्ये वधूवर सूचक मंडळ हा एक चालता विषय असतो, कारण ती समस्या फार मोठी आहे. पण समाजाचं चिंतन करणारे त्या समाजामध्ये जे लोक असतात त्यांची काही चर्चा होते, काही वादविवाद होतात, काही ग्रंथनिर्मिती होते, असं काही कुठं ऐकू येत नाही. म्हणजे मग एकत्र समाज आला तर त्या समाजाचा त्या जातीच्या पुरता विचार करायला काहीच हरकत नाही, कारण त्या समाजाच्या चिंता असतात, समस्या असतात.
उद्योगाच्या समस्या असतात, पण त्याच्यामध्ये कार्यक्रम काय ठरतो? परवा अशाच एका समाज घटकाच्या बैठकीला मी गेलो होतो. तर त्या बैठकीमध्ये चर्चा अशीच होती की कार्यक्रम काय द्यायचा, लोक येतच नाही. म्हणजे लोक येतच नाहीत, ही समस्यांची चर्चा करायला किंवा दिशा दर्शवायला हे लोक येत नाहीयेत. मग लोक येण्यासाठी काय करावं असा विषय निघाला. मग लोक येण्यासाठी म्हणून मग असं महाअधिवेशन घ्यायचं, अधिवेशन घ्यायचं, संमेलन घ्यायचं, कुलसंमेलन घ्यायचं, त्याच्यामध्ये कार्यक्रम काय द्यायचा असं म्हटलं की आले वांदे. मग त्याच्यामध्ये ठरलेलं असतं वधूवर सूचक मंडळ किंवा ते वधूंना किंवा वरांना प्रेझेंट केलं जातं, हा एक भाग असतो. तीर्थक्षेत्रांना सहली काढायच्या हे एक असतं. पारंपरिक वेशभूषा किंवा काही गोष्टी गाणी असं एक होतं. आणि पोशाख त्या परंपरेचे, फार तर फार शोभायात्रा. मग त्यामध्ये आपल्या समाज घटकांच्या पूर्वजांनी जे पराक्रम गाजवले असतील किंवा आपली जी समाजाची वैशिष्ट्ये असतील ही सगळी दर्शवत त्या भव्य शोभायात्रा शहरातून काढायची, एवढा एक ठरलेला कार्यक्रम असतो. मला असं वाटते की ह्याची गरज नाही असं नाही, याची गरज आहे, परंतु त्याचं प्रमाण किती असावं ना. म्हणजे आपण आज बघतो की करमणुकीचं प्रमाण हे वैचारिकतेशी काहीतरी भिन्न असलं पाहिजे ना. व्यायाम किती वेळ करायचा दिवसाच्या दिनक्रमामध्ये, व्यायाम किती, करमणूक किती, प्रत्यक्ष कष्ट किती, शरीरधर्म किती, याला काही वेळा ठरलेल्या असतात. तसं ह्या अधिवेशनामध्ये काहीतरी एक टक्केवारी ठरवावी असं मला वाटते. आणि त्यातला किमान एक 20% भाग तरी चिंतनाला, वैचारिकतेला, प्रबोधनाला, प्रशिक्षणाला दिला गेला पाहिजे. मग प्रशिक्षण म्हणजे पुन्हा ठराविकच येतं. ते तरुणांच्या नोकऱ्यांचं काय करायचं, आरक्षणाचं काय करायचं, आम्हाला आरक्षण मांडायचं का, परिसंवादामध्ये पुन्हा तेच विषय. मला असं म्हणायचं नाहीये ते होऊ नयेत असं, पण त्याची मर्यादा, त्याच्या पुढं गाडी सरकत नाहीये. आता साहित्य संमेलनामध्ये सुद्धा तो रंग यायला लागला. साहित्यावरती चर्चा कमी होते आणि मग ती कुठली तरी दूषणं, कुठल्या तरी हे खर्च सगळा सरकारचाच असतो बहुतांशी. आणि मग जेवायला पुरणपोळ्या केल्या का, पुस्तकं किती खपली, प्रकाशकांच्या ते, म्हणजे त्याच्यामध्ये साहित्य ग्रंथ निर्मिती, वैचारिकतेला फार कमी महत्त्व यायला लागलं आणि बाकीचं सगळं मग अवडंबर माजायला लागलं. मला वाटते त्याचा दूरगामी परिणाम ह्या असल्या कुचाळक्यांमध्ये व्हायला लागला आणि त्यामुळं सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांचं प्रमाण हे हळूहळू हळूहळू खाली उतरत, आता आपण म्हणतो तसं ते पार खालच्या पायरीला, म्हणजे आता ते कुठं, आणि आता पाताळाच्याही खाली कुठं काय जागा असली तर मला माहीत नाही, पण आता त्या टोकाला तरी आलेला आहे. आता त्याच्यापेक्षा खाली आणि किती जाणार आहे ते काय कल्पना येत नाही आपल्याला. आणि मग हा चिंतेचा विषय होऊन बसतो. आपल्याकडं असे 4 मित्र जमलेत, एक समाज वयोगटाचा जमलेला आहे, किंबहुना काही ज्येष्ठ नागरिक अनुभवी जमलेले आहेत, पेन्शनर जमलेले आहेत. पेन्शनरांची संघटना अशी ज्येष्ठ नागरिक संघटना असता कामा नये. मग ज्येष्ठ नागरिकांसाठी काय द्यायचं? मला जर आश्चर्य वाटलं की ज्येष्ठ नागरिक दिनाला काही ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये छोटे छोटे खेळ घेतले जातात. आता छोटे खेळ म्हणजे सुद्धा किती छोटे, तर बादलीत चेंडू टाकणे, रिंग टाकणे, म्हणजे अगदी 5 वर्षाच्या बालकाचे जे खेळ आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा, आणि त्याला पहिला नंबर, दुसरा नंबर आला, मग ते बक्षीस घेताना फोटो. हा जो त्यांना त्यात आनंद असेल तर अवश्य घ्यावा, पण नुसताच तो आनंद, नुसताच तो बालिशपणा आणि ज्येष्ठत्व कुठंच नाही, असं जर ज्येष्ठ नागरिकांचं व्हायला लागलं, असं जर एखाद्या जाती जमातीच्या संमेलनामध्ये व्हायला लागलं, असं जर राजकीय पक्षांच्या चिंतन बैठकांमध्ये व्हायला लागलं, तर मग प्रश्न येतो की मग वैचारिकता कुठं? कारण आज विश्वकोश मंडळ असेल, साहित्य संस्कृती मंडळ असेल, नाट्यसंस्था असेल, सगळीकडेच हे असं झालं की कोणाचे तरी कंगोरे वर येतात, कुठल्या तरी राजकारणाच्या दावणीला बांधावं लागतं आणि मग ठराविक जे परंपरा निर्माण झालेली असती आणि त्याच्यावर शिक्का पडलेला असतो की अमुक समाजाचं अधिवेशन म्हणजे हे त्यांनी होणार, हे विषय होणार असं. म्हणजे जशी संघाची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असते तिथं हे ठरलेलं असतं की त्यांची ती दक्ष संघ आराम वगैरे, कवायत, गणवेश, संचलन आणि मग बैठका. याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये त्यांची जी कामं चालतात ती वेगळी असतात. आणि मग ह्या लोकांना एकत्र करण्यासाठी लोक जमावेत म्हणून काय करावं, तर मग संध्याकाळी चहापान करूया, डबा भोजन करूया, म्हणजे त्या निमित्तानं लोक यावेत. ह्याच्या व्यतिरिक्त लोकच यायचे बंद झालेत का? मग ते कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही समाज घटकामध्ये, कुठल्याही ज्ञातीमध्ये त्याच्यामध्ये काही अर्थकारणाचा विषय आहे का? त्याच्यामध्ये काय आंतरराष्ट्रीय युद्धाचा विषय आहे का? त्याच्यामध्ये काही अणुनिर्मितीचा आणि ऊर्जा निर्मितीचा विषय आहे का? त्यामध्ये उद्योजकतेचा विषय आहे का? नव्या संधी कुठं कुठं आहेत आणि त्या कशा मिळू शकतील याच्यासाठी तरुणांना काय मार्गदर्शन आहे का?
घरं तुटायला लागली, कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली, की जे आपलं बलस्थान होतं ते पुन्हा एकत्र करण्यासाठी किंवा छोट्या कुटुंबांचा समाज घटक निर्माण होण्यासाठी काय करावं लागेल, मतदान कसं वाढायला लागेल. आज आपल्याकडे बघतो आपण की कुठल्याही संस्थेत किंवा सार्वत्रिक मतदान होतं त्यावेळेला सुद्धा 60-65% मतदान झालं की आपल्याला चांगलं मतदान झालं असं वाटतं. हे काय लोकशाहीचं लक्षण नव्हे ना, आणि हे विचारप्रधान समाजाचंही लक्षण नव्हे. 90% मतदान तरी व्हायलाच पाहिजे ना, का नाही करायचं ह्याला काही उत्तर नाही. मग मतदानाच्या दिवशी जर सुशिक्षित वर्ग आणि तथाकथित विचारवंत सगळ्या लोकांचा वर्ग हा जर कुठेतरी सुट्टीला पिकनिकला जाणार असेल तर मला वाटते की ह्या संघटना जाती असतील, घराण्यांच्या असतील किंवा काँग्रेस चिंतन बैठक असेल, एखाद्या राजकीय पक्ष असेल, आपल्याकडं कृषी हा 1/3 महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे सेवा उद्योग, उत्पादकता आणि कृषी हे 1/3 प्रत्येकाला महत्व आहे. एवढ्यावर आपली सगळी समाजरचना आणि अर्थव्यवस्था भारताची उभी आहे. मग त्या कृषी या विषयाला कोणी महत्वच देत नाही. म्हणजे बाबा नवीन पद्धतीनं कृषी कशी करता येईल, नवीन पोरं नोकऱ्या कशा मिळवाव्यात आणि आरक्षण कसं मिळवावं याच्यासाठी चिंतन होतं, याच्यासाठी काहीतरी आंदोलनाची दिशा ठरते. पण आपापल्या घरची शेती कशी करावी आणि ती कशी फायद्यात जाईल हा मात्र विषय आपल्यातल्या कुठल्याही ज्ञातीच्या संघटनेनं ऐरणीवर आणलेला नाही असं मला वाटते. आरोग्य हा विषय आता इतका गंभीर झाला, परवाच्या कोरोनानं तर सगळ्यांना शिकवलं आपल्याला की आरोग्याकडं किंवा ह्या स्वच्छतेकडं किती लक्ष दिलं पाहिजे. याच्या संबंधित काही कसं काय घडत नाही. म्हणजे असं अधिवेशन किंवा संमेलन एखादं जेव्हा होतं तेव्हा काही तरुण मुलं यांनी 1 दिवसाचं श्रमदान आणि 1 दिवस गावात स्वच्छता असं करायला तरी काय हरकत आहे. याच्यातून एक कृतिशीलता निर्माण होईल, समाजामध्ये वैचारिकता वाढेल, चिंतनाचा एक प्रवाह मोठा होईल आणि मग ह्या कुचाळक्या आणि हे घाणेरडे प्रकार बंद होतील. आता आपल्याला काय आहे की हे सगळं घाण 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 कुणीकडे चाललो आपण अशी काळजी आहे. त्याच्याऐवजी मला असं वाटतं की त्यांना ते भांडाभांडी चालली आहे तिकडे गावाच्या बाहेर भांडू देत तिकडे वेशी बाहेर. पण आपला जो समाज आहे वेगवेगळे जाती घटकामध्ये, वेगवेगळ्या पेशांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतलेला आहे, त्यांनी या सगळ्याचा थोडासा वैचारिकतेकडे ढकलून कल निर्माण केला तर बरं होईल. की याचं चिंतन कोण करणार, कधी करणार, ज्येष्ठांनी करायचं का, प्राध्यापकांनी करायचं का, लेखकांनी करायचं का, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यायचं का, कुठंही येऊ दे. आपल्या घरी कोणाला तरी 4 मित्रांना चहाला बोलवून जरी असे विषय काढले तरी मला वाटते चांगलं होईल. तिथं मात्र मग काही आपल्याला विषय राहत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, आम्हाला आता कोण बघणार हे सगळ्या प्रौढ लोकांनी म्हणायचं आणि तरुणांनी कुठंतरी बहकल्यागत बाहेर हिंडायचं. असं जर व्हायला लागलं तर मग प्रथा कठीण होईल आणि मग या कोण चितळेबाईंनी शरदराव पवारांच्यावरती कुचाळकी केली काय आणि त्या मुख्यमंत्र्यांनी कोणाला तरी टमरेलन काय वाटेल ते म्हणलं काय, हेच आपल्याला चघळत बसावं लागेल. आणि म्हणून हे जर आपल्या डोक्यातनं काढायचं असेल तर आपल्याला हे पर्यायी हे सगळे मार्ग धरले पाहिजेत. मला असं वाटतंय की प्रत्येक ज्ञातीच्या किंवा प्रत्येक समाज घटकाच्या, उद्योगाच्या किंवा जातीच्या सुद्धा संमेलनांमध्ये हे असे विषय हे प्रामुख्यानं पुढे येण्याची गरज आहे आणि त्या घटकातल्या धोरणाने याचा मनापासून विचार करावा असं मला फार वाटायला लागले.